तर नमस्कार मंडळी, मी करणार आहे भिजवलेल्या चवळीची आमटी. तर इथं मी चवळी घेतलेली आहे 1 वाटी आणि ती पाण्यामध्ये 7 ते 8 घंटे भिजत ठेवलेली होती मी. आता त्याच्यानंतर इकडे मी 2 कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे. आता इथं मी कुकरला ही भिजवलेली जी चवळी होती ते टाकून त्याच्यामध्ये 2 कांदे, 1 टोमॅटो, हळद, मीठ हे टाकून ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे शिजवण्यासाठी. आणि ह्या कुकरच्या मी 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत इकडं मी फोडणीची तयारी करणार आहे. आता मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, आलं टाकलेलं आहे, खोबरं आणि कोथिंबीरची ही बारीक अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे फोडणीसाठी. आता ही जी पेस्ट केलेली आहे ती बाजूला काढून घेते मी. आता इकडं आपली चवळी पण छान शिजलेली आहे. तर आता हे टोमॅटो आणि 2 कांदे टाकलेले होते ते मी आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. आता हे टोमॅटो आणि 2 कांदे जे आहेत ते थोडं गार होऊन देणार आहे त्यांना मी. त्याच्यानंतर टोमॅटोवरची मी साल काढून घेतलेली आहे. साल मी ही फेकून दिलेली आहे. आता एक मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये हे टोमॅटो आणि 2 कांदे बारीक अशी ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर आता ह्याची मी बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे मी. आता इकडं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जिरे टाकून घेतले आहेत मी आधी. जिरे थोडे तडतडले की त्याच्यामध्ये आलं लसणाची कोथिंबीरची जी पेस्ट केलेली होती ती पण टाकून घेतली आहे. आपली ही पेस्ट छान अशी परतून झाली थोडी की त्याच्यामध्येच आपण आता हे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकून घेणार आहोत. टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट पण छान अशी परतून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे मी, कारण पहिली पण टाकलेली होती ना. आता ह्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व टाकून परत ह्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्याला छान असं तेल सुटलेलं आहे फोडणीला. आता ह्याच्यामध्ये मी दूध टाकून घेणार आहे 1 कप. दुधाला पण छान अशी उकळी आणून घ्यायची आहे. तर दुधाला पण छान अशी उकळी आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी शिजवलेली जी चवळी होती ती टाकून घेणार आहे. आणि ही चवळी जी आहे ही पण छान अशी शिजवून घेणार आहे. तर आपली ही चवळीची आमटी छान अशी शिजलेली आहे. तर आपली ही चवळीची आमटी छान अशी तयार झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये शेवटला मी मीठ टाकून घेणार आहे थोडं, कारण आधी पण मीठ टाकलेलं होतं मी. तर आपली ही चवळीची आमटी जी आहे तर छान अशी तयार झालेली आहे. एकदम साधी आणि सोपी, चवीला तर खूप भारी लागते ही चवळीची आमटी. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आता मी हे वाटीमध्ये काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान झाली आपली चवळीची आमटी. तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली? आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.